हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी कमेंटसाठी अगदी मनापासून आभारी आहे। तर आज आहे गुरुवार आणि माझा सकाळी मिस्टरांना डब्बा वगैरे झालेला आहे आणि म्हणलं चला पटकन जे काय आहेत ना, जो आज पाण्याचं सकाळी पाणी संपलं होतं या माठातलं, त्यामुळे म्हणलं आज पाणी येणार आहे, हा माठ व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा। कसं आहे माहिती आहे का, एक दिवसाआड मी माठ धुते, रोजच्या रोज काही धुत नाही, कारण एक दिवस जर असा माठ हातातून सुटला तर काय व्हायचं म्हणलं, त्याचे 2 तुकडे होणार। त्यामुळे मग मी काय करते, 1-2 दिवसाला व्यवस्थित स्वच्छ धुते, कारण रोजच्या रोज तर काय त्याच्यामध्ये खराब होण्यासारखं काहीच नाही, त्याला नळ वगैरे आहे। त्यामुळे एकदा का तो झाकून पॅक केला की कसं आहे माहिती आहे का, त्याच्यामध्ये पाणी एकदम स्वच्छ राहतं। मग 2 दिवसांनी परत त्याच्यामधलं सगळं पाणी काढायचं, व्यवस्थित धुवायचं आणि मगच त्याच्यामध्ये पाणी ओतायचं। तर आज पाणी येणार असल्यामुळे काय माहिती आहे का, माझी चालू आहे गडबड। म्हणलं चला लवकर पाणी येते, 10लाच येतं पाणी, त्यामुळे 10 वाजेपर्यंत माझं जे काय असेल ना सगळं काम व्यवस्थित झालं पाहिजे। नंतर जर आपण कामाला लागलं ना, पाणी येऊन गेल्यानंतर मग काय होतं माहिती आहे का, पाणी घरात भरलेलंही संपून जातं। त्यामुळे काय माहिती आहे का, अगोदर जे मी घरात पाणी भरून ठेवलं आहे ना, ते सगळ्या पाण्यामध्ये मी कपडे आणि सगळं किचन वगैरे आवरून घेणार। त्या अगोदर म्हणलं पटकन जरा काहीतरी खायला करावं मुलांना। तर कसं माहिती आहे का, रोज रोज भाजी चपाती खाऊनही कंटाळा आलेला असतो मुलांना। त्यामुळे मग मी काय केलेलं आहे, मला चला म्हणलं आज मस्त अशी थालीपीठ वगैरे बनवून घेऊया। त्यासाठी मी घेतलेलं होतं ज्वारीचं पीठ घेतलं, थोडंसं तांदळाचं पीठ, थोडंसं बेसन, थोडंसं गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये एकदम बारीक असा कांदा चिरून टाकला, कोथिंबीर बारीक चिरली, नंतर मग थोडासा लसूण आणि जी मिरची आहे ना ती थोडी तव्यावरती गरम केली। अशी कच्ची मिरची घातली ना तर पोटामध्ये अशी भगभग सुटली जाते। त्यामुळे काय करायचं, नेहमी मिरची ना थोडीशी भाजून घ्यायची आणि मगच बारीक करायची। त्याच्यामध्ये लसूण टाकला, मीठ टाकलं, थोडंसं जिरं टाकलं आणि ते बारीक केलं आणि व्यवस्थित असं सगळं त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित पीठ मळलं आणि म्हणलं चला पटकन धपाटी वगैरे करायला लागायचं। तर धपाटी करताना वाजले होते 9, तर म्हणलं 10 वाजेपर्यंत पाणी येते, तोपर्यंत माझी भांडी वगैरे सगळं होतं या। तर सकाळी उठल्या अगोदर मी कालची जी माझ्या मुलाची कपडे होती ना, ते गावावरनं आला होता, त्यामुळे ना त्याची एक बादली कपडे होती, ती सगळी मी सकाळी उठल्या अगोदर धुवून टाकली होती आणि नंतरच मी स्वयंपाकाला वगैरे लागले होते। तर बघा स्वयंपाक झाल्यानंतर जो काही राडा पडलेला असतो ना, तो आवरायचं म्हणलं ना खरंच नाकी नळ येतं आणि नळाला पाणी असल्यावर काहीच वाटत नाही राडा वगैरे काढायला। तर मग काय करते, नळाच्या पाण्यामध्ये मी अगोदर धुवून घेत होते, पण आता कसं आहे माहिती आहे का, पाणी नसल्यामुळे काय करायचं, पाटीमध्ये पाणी घेते आणि जी काही सगळी भांडी असतात ना आपली खराब झालेली, ती सगळी निरम्याच्या पाण्याने व्यवस्थित धुवून घेते, जेणेकरून कसं आहे माहिती आहे का, ते चिकट जी झालेले असतात ना एकदम अशी व्यवस्थित निघतात आणि भांडी चिकट होत नाही, त्याचा वासही येत नाही। त्यामुळे मी पहिल्यांदा स्वच्छ अशी निरम्याने धुवून घेतली, नंतर म्हणलं मग सगळी भांडी मी साबणाने घासून घेते। तर कसं आहे माहिती आहे का, पाणी यायच्या अगोदर सगळी कामं झाली ना तर पाणी भरून ठेवायला सगळी भांडी पण रिकामी होऊन जातात। आणि कसं आहे माहिती आहे का, सकाळची कामं सकाळच्या वेळेत झाली ना तर आपल्यालाही काहीच त्रास होत नाही आणि अगदी दिवसभर आपल्यालाही रिलॅक्स वाटतं, कुठल्या कामाची दगदग नाही, काही नाही। त्यामुळे आपणही रिलॅक्स राहतो, आपल्यालाही काही टेन्शन वगैरे येत नाही। त्यामुळे मग मी काय करते माहिती आहे का, जोपर्यंत मी घरी आहे ना, आता माझं सगळं काम मी 10 वाजायच्या अगोदर तर सगळी भांडी किचन वगैरे सगळे करून घेते। एखादा दिवस जर मला कंटाळा आला तर मग माझ्या मुलीला सांगते की हे सगळं तू करून घे, तोपर्यंत मी कपडे वगैरे धुवून टाकते सगळं। कधी मुलगी सगळं किचन आवरते, कधी मी आवरते। तर म्हणलं आज कसं आहे माहिती आहे का, ती कपडे धुत होती तिची, त्यामुळे म्हणलं मी सगळे मग भांडी वगैरे घासून घेईपर्यंत तिने काय केलं, आज जी आंघोळ्या केलेल्या होत्या ना तिने सगळी कपडे धुवून टाकली होती आणि सकाळी जी मी कपडे धुतली होती ना ती सगळी कपाटामधली कपडे होते, खराब झालेली मुलांची वगैरे जे आहेत ना ठेवलेली, त्यांनी ती मी सकाळी धुवून टाकली होती। म्हणलं आज व्यवस्थित ऊन पडले, 2 दिवस जरा ऊनच पडलं नव्हतं, त्यामुळे कपडे काय धुतले नव्हते मी। म्हणलं चला म्हणलं आज सकाळी चांगलं ऊन जरा पडले, पाऊस पण उघडलाय, त्यामुळे पाऊस पडायच्या अगोदर मी सगळी जी काय कपाटामधली खराब कपडे होते ना ती सगळी काढून सकाळी धुवून टाकली। त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, पाणी भरायला एक ड्रम तर रिकामा झाला आणि सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे लवकरच करून घेतल्या। हा पाण्याचा प्रॉब्लेम किती दिवस आहे अजून काय माहिती आहे का, पाणी जर नसेल ना खरंच नळाला एवढा राडा पडतोय ना, आणि पाणी असल्यावरती कसं आहे माहिती आहे का, जसं आपण काम करेल तशी आपली सगळी भांडी एक होऊन जातात। पण कसं आहे पाणी नसल्यावर ना सगळे एकदमच भांडी घासावी लागतात। तरी पण मी काय करते माहिती आहे का, आता पटकन भांडी पडली ना पहिली सगळी भांडी वगैरे घासून घेते। अजिबात किचनवरती राडा वगैरे मी ठेवत नाही आहे, मला अजिबात आवडत नाही किचनवरती राडा। सगळी भांडी व्यवस्थित स्वच्छ घासून एका साईडला ठेवली आणि मग काय केलं, स्प्रे घेतला। स्प्रेमध्ये काय केलेलं आहे, मी निरम्याचं पाणी वगैरे केलेलं आहे। कसं आहे माहिती आहे का, जी काय आपलं स्टाईल वगैरे चिकट झालेल्या असतात ना त्या व्यवस्थित एकदम निघल्या जातात त्या ह्याने निरम्याने। माझ्याकडे आता तो स्प्रे नाही असा मारायचा, तो मग मी काय केलेलं आहे, हा जो आहे ना तो इथं टेम्पो आला होता त्याच्यामधूनच मी ते स्प्रेचं घेतलेलं आहे आणि आपल्या रेग्युलरची बॉटल असते ना मी त्यालाच ते लावलेलं आहे। आपल्याला फक्त स्प्रे करायला झालं बाद झालं, मग मी झाडांना पण त्यानं स्प्रे करते, इस्त्री मारायची असेल तर तो स्प्रे वापरते, इथं किचनवरती पण तो स्प्रे वापरते, असं वेगवेगळं काय नाही।
तर बघा सगळं किचन वगैरे सगळं एकदम स्वच्छ क्लीन करून घेतलं. कसं माहिती आहे का, 2 दिवस झाले मी ते खिडक्या वगैरे काही घासल्याच नव्हत्या, पाणीच नव्हतं, त्यामुळे काय नाही म्हणलं आज म्हणलं सगळं लवकर आवरून घ्यायचं आणि सगळं पाणी वगैरे भरून घ्यायचं. काल काय झालं होतं माहिती आहे का, माझा स्वयंपाक झाला आणि तसंच ठेवून मी काल काय झालं माहिती आहे का, काम ठेवूनच माझा उशीर झाला आणि पाणी भरायला मला खूप वेळ गेला. त्यामुळे म्हणलं आज मी काय पाणी भरणार नाही, मी मुलांनाच पाणी भरायला लावलं आणि मी पटपट कामं करत बसले सगळी. त्यामुळे पाणी आलं आणि माझी सगळी कामं पण झाली होती, त्यामुळे सगळं पाणी व्यवस्थित भरून ठेवलं. कसं आहे माहीत आहे का, जो पाणी जर भरायचं आणि परत काम करायचं म्हणलं ना, मग जे भरलेलं पाणी आहे ते पण सगळं संपून जातं. पहिल्या दिवशी माझं असंच झालं होतं, मी काहीच काम केलं नाही, पाणी भरलं, 1-2 अर्धा ड्रम भरला आणि अर्ध्या ड्रममध्येच कपडे पण धुतले, भांडी पण घासली आणि परत नंतरनं पाणीच काही राहिलेलं नाही, थोडंसंच राहिलं. त्यामुळे मग मी ठरवलं की बाबा आता असं नाही करायचं, पाणी यायच्या अगोदर सगळी भांडी वगैरे स्वच्छ करायची. बघा मी इथं आले होते सगळं किचन आवरून काउंटरवरचं आवरायला, तर मुलीने मोबाईल लावला होता, मला वाटलं चार्जिंगला लावलेलाच नाही, त्यामुळे मी एकदम धरला आणि इकडे बेडवर ठेवायला गेली. चार्जिंगला लावलेला असल्यामुळे तो माझ्या हातातून सटकला. नशीब तो फुटला नाही, नाहीतर संध्याकाळी आल्यानंतर मिस्टरांच्या शिव्या वगैरे खावं लागल्या असत्या मला बऱ्याचशाच. तर बघा इथला काउंटर कसं आहे माहिती आहे का, एकदम स्वच्छ असेल ना तर येणारे जाणाऱ्यांनाही खूप भारी वाटतं आणि आपल्यालाही दिवसभर एकदम स्वच्छ वाटतं. इथली जागा मला खूप आवडते आणि मी मेंटेनही व्यवस्थित ठेवते बरं का. मला अजिबात घरामध्ये पसारा वगैरे आवडत नाही आहे. पहिलं कसं छोटं होतं, पण आता कसं आहे सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं जागेवर बसलेलं आहे, त्यामुळे मी घरात कसलाही पसारा होऊ देत नाही. ही जी माझी मनी प्लॅन्ट आहेत ना, ती मी आणली होती त्यावेळेला छोटी होती, 5च पान होते अलीकडच्या मनी प्लॅन्टला. आता ते 10 पानावरती गेलेलं आहे, चांगलं एकदम मस्त असं उंच झालेलं आहे बरं का ते पण. तर मुलं काय करतात, अभ्यासाला घेतात आणि सगळं तसंच काही काही गोष्टी तशाच ठेवतात पण ते व्यवस्थित ठेवत नाहीत, कशाही एड्यावाकड्या ठेवून देतात. त्यामुळे मग मला सगळं ते व्यवस्थित करून ठेवावं लागतं. तर हॉलचं आवरून घेतलं, किचनचं पण आवरून घेतलं. हा जो एरिया आहे हा आहे बाथरूमच्या समोरचा, जो की आपला असं म्हणतात ना की मेकअपचं साईड आहे ही माझी बरं का. इथे सगळंजण हे करत बसतात, विणी घालायचे म्हणा, सगळं काय असेल ते माझं मेकअपचं हिथंच असतं. त्यामुळे मुली काय करतात, विणी वगैरे घातले ना केस सगळी तशीच पडलेली असतात खाली त्यांची. त्यामुळे मग मला काय करावं लागतं, हे सगळं इथलं आवरायचं आणि नंतरनं जी काही केस खाली पडलेले असतात ना ते सगळे मला खाली बसून व्यवस्थित एक ना एक केस मी गोळा करून घेते हातानं आणि नंतरनंच झाडू मारते. कसं आहे, झाडूनं पण केस सगळे निघत नाहीत. काय होतं, आपण पुढं झाडू मारत गेलं का ती सगळी केस अशी पाठीमागे राहतात. त्यामुळं मग मी काय करते, अगोदर सगळ्या घरातून केस सगळी गोळा करून घेते आणि नंतरनंच झाडू मारते आणि मग फरशी पुसते. कसं आहे माहीत आहे का, फरशी एकदम स्वच्छ निघली जाते. ह्या मॉपने तर अजिबात मला फरशी पुसायला आवडत नाही बरं का घरातली. कसं आहे, कामावरती एवढं छान वाटतं, पण इथं कसं आहे माहीत आहे का, ती मॉपने फरशी पुसायला लागलं ना तर सगळी त्या मॉपला केस लागलेले जातात. त्यामुळे मग मी काय करते, जी काय अशी असं म्हणजे किचनच्या साईडचं, रॅकच्या खालचं, चेअरच्या खालचं, कपाटांच्या खालचं, मी अगोदर काय करते माहिती आहे का, टॉवेल घेते आणि त्याने सगळं टॉवेलने पुसून घेते आणि नंतरनं मधला जो भाग आहे ना फरशीचा तो फक्त ह्या मॉपने मी पुसून घेते व्यवस्थित. कारण सगळी एवढी फरशी असं बसून पुसणं शक्य नाही, कारण एकतर गुडघ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला बसून काय फरशी पुसणं होत नाही. त्यामुळे जेवढं शक्य आहे ना तेवढं सगळ्या सांधी जे आहेत ना ते मी सगळ्या अगोदर बसून व्यवस्थित पुसून घेते. तर बघा एकदम भारी असं मस्त सगळं काम झालेलं आहे माझं आणि खूप मस्त पण वाटतंय. सगळी कामं वेळेत झाली ना तर बरं वाटतं. तर नंतरनं मग मी घेतलेला आहे आता जेवायला. तर या तुम्ही पण जेवायला या सगळेजण, दही धपाटं खायला. तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की, तुमच्या गोड कमेंट वाचायला मला खूप भारी वाटतं आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.